मी माझ्या मॅक्सिमम माझ्या रोजच्या 2-3 असतात चपात्या. मला कमी करायचंय आणि तिला वाढवायचं म्हणजे तिचं वाढत नाही वाढत ना. तुमच्या दोघीचं कशाची भाजी होती? पहिलीवर सोडायला मी खाल्लेली असून भाजी ती आपल्या घरातलं स्वयंपाक बनवायची काय का. इकडे बघा हिचं चालू आहे स्वयंपाक करणं आणि हिचं बघा इकडे पीठ करणं चालू. दोघी जणी कसे काम करतात. आणि आमच्याकडे नाही एक किचन वाटा. तर ते किचन वाट्यासाठी मी तुला म्हणतो मम्मी किचन वाटा स्वयंपाक जमत नाही. तू किचन वाट्यात नसली तू स्वयंपाक कोण करून शिवानी उभा राहून करू शकत नाही स्वयंपाक. शिवानी उभा राहून करेल मी नाही करू शकत नाही. शिवानीला येत असं किचनवर स्वयंपाक कसं येतो तुला? आवाज गेला म्यूट झाला चॅनल. आवाज गेला. तिला मी सकाळपासून मोठा आवाज काढ. तिथे दुखत बी नाही असं म्हणायला पण माहिती का. तर आता काल मला एका ताईने सांगितलं होतं की तुम्ही घड्याळाची दिशा चेंज करा. इकडं आपलं घड्याळ होतं ना. आता घड्याळ इकडे केलं बघा. घड्याळ आता ह्या लाईनमध्ये लावलंय. तर मला जरा फोटो वगैरे सेटअप करायचे आहेत. पण तुम्हाला काय सांगू मी, या भिंतीमध्ये खिळे बसत नाही मित्रांनो आणि माझ्या बहिणींनो. तर इथे भिंतीमध्ये खिळे बसत नाही याचा प्रॉब्लेम आहे भिंतीचा. तर मला असं वाटतंय आणि थोडा पंखा पण आत्ताच साफ केला तर पण परत खराब झाला. कसं काय काय माहिती. इथं धूळ येते आमची तर आहे का नाही. आणि हा मी तुमचा आरसा दिसतोय. आज एकदम लाईनिंगवाला टी शर्ट घातलं आहे जे आपलं रेग्युलर रेणुकाने गिफ्ट केलेलं मला. आवर झालेली आहे. 9:30 वाजले सकाळचे. म्हणलं चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. आता मी काय करणार आहे माहिती का. हा व्हिडिओ झाला का तर मी आता तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये माझं डेली रुटीन दाखवणार आहे. काय करायचं काय नाही करायचं दिवसभराचं पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे. थोडा आता तुम्हाला एक साईडने उजेड दिसतोय एक साईडने अंधार दिसतोय कारण दरवाजा ओपन आहे. असं काय आमच्या घराच्या बाहेरचं वातावरण आहे बघा. शांत शांत वातावरण असतं आमच्या इकडं. त्यामुळे कसं माहिती का कोणी येत नाही जास्त. ओके हां आता किलो विसरायला लागलाय. तर तुम्ही रेसिपी सांगायला पाहिजे. खोबरं टाकलंय अजून काय ते बोलवर टाकले खोबरे टाकले परत हे टाकले काय ते कोथिंबीर टाकलेली कांदा भाजलाय कांदा भाजला शेंगदाणे टाकले आमटी केल्यासारखं केलं ती. आमटी केल्यासारखी त्याच्यामध्ये मग वाळे थोड्याचे जेव्हा भाजीला काही नसतं ना तेव्हा असंच करायचं असतं. हे उंडा मारायचा. हो उंडा यो तो कोणता उंडा दाखवतो हे बेसन पीठ बेसन पीठचा उंडा तयार केलेला आहे मित्रांनो बघा असं काहीतरी. जास्त पाणी टाक त्याच्यात. पाणी टाकून त्याच्यात त्याला पाणी जास्त लागत असतं ना सोकन ना ते. नाही टाकलं कशालाच. आता थोडा घरामध्ये राळा दिसतोय मित्रांनो तर थोडा ऍडजस्ट करून घ्या. स्वयंपाक करताना दिसणार कारण हे बघा मी इथे इथे जेव्हा काही भाजीला नसलं ना तसं असं बेसन पीठ मळायचं थोडीशी पोळी पीठ मळल्यासारखं घट्ट पीठ मळायचं आणि लगे वड्या सोडायच्या त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये मस्त भाजी लागते. त्याला कापून घ्यावं लागणार. आता मित्रांनो चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. वडे दाखवते ना. बघा जेव्हा काही भाजीला नसलं ना तेव्हा अशी भाजी बनवावी लागते. मसाल्याचं आमटी करून घ्यायची ना आमटीमध्ये छोटे छोटे तुकडे वड्या करून असं सोडायच्या त्याच्यामध्ये. डुबुक वडे. हा डुबुक वड्या याला म्हणते डुबुक वड्या. त्या नावच लक्षात येत नव्हतं. आता बस ना कशाला काढते ते मोडल ना मोडल शिवाय ते. बसायची पद्धत जरा युनिक आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता किचन मध्ये कोण कसं वेगळीच असती. सर्दी झाली का काय. लावा ना रात्रभर कूलर.
थंडगार घर पण एवढे मोठे मोठे असते का? परत 4 तुकडे होते ना तुला. पनीरचे तुकडे केल्यावर तुकडे करायचे मित्रांनो, त्याला फ्राय हा पनीरचे तुकडे नसते. पनीरचे नसते. पनीरचे तुकडे केल्यावर तुकडे करायचे ना त्याचे. हा हा तिला जमन नाही ते चितका लागणार. खरं म्हणलं ते मम्मीला करायचं होतं, पण ते तिला जमणार नाही. तिला शिकले ते आता तुला जमत नाही शिवानी तर भाजी ती करू नको, तिला देऊन टाक. जमते. जमते. मी घरात नसले तर कोण करेन मग भाजी? घरात नसल्यावर कोण करेन? सोडे टाक त्याच्यात, तेव्हा तुला पोळपाट खाली दिसेल. तेव्हा ती भाजी टाकण्याची पद्धत. नाही होत. मध्येच मुंग्या आल्या. हं. आणि हे आमचं जुनं जे फ्रीज आहे ना, हे फ्रीज आहे बघा, हे बंद पाडलेलं आहे. सॅमसंगचं फ्रीज आहे, खराब झाला आता. हे पुन्हा पण खराब झालं बघा. याच्यामुळं जरा चेंज करायचं आहे फ्रीज. बघितले आता ती जरा जास्तच मोठं व्हायला लागलंय. तेव्हा ते शिवाय तसं नाही होणार. होतं नाही का? तसं होतंय, आणि चाकूवर बोट बी लागते मग परत. पटकन रक्त जाईल त्याच्यात. काय इतकं रक्त झालंय का मला? मग चाकू धारवाला असतो. महिन्याभरात तो वजन वाढलं पाहिजे. आता नाही. टार्गेटवर केलं आता. फुल डायटिंग द्यायची आणि वजन वाढवायचं. चांगलं वजन आहे माझं. सांगू का मग व्हिडिओमध्ये? नको. वजन सांगू का किती व्हिडिओमध्ये सांगू? भाजी करा आधी, उशीर झालाय. काय ना मागं लागतो पण. घे इकडे चाकू, मी देते पटपट पाडून. एवढा टाइम म्हणल्यावर कसं व्हायचं? मग काय आहे तर? धर लवकर, एवढा उशीर व्हायला लागलाय. आज लय उशीर झालाय जा दुकानात जायला. धर, तुले कसले बी जाड पाडायले ते. जाड तुकडे नको करू त्याचे, ते बारीक बारीक कर. ते शिजले पाहिजे. शिस्तीत शिजले नाही तर ते कच्चे लागतील ना. मग चिकट झालंय ते. बेसन पीठ येते. शिवायला येतच नाही भाजी करता. कोणाला येते मग? तुला शिकण मग ते. केव्हा शिकन? मला जे आवडतं ते तर तिला येतच नाही. तुला काय आवडतं? बरं टाक. मला काय आवडतं तुला माहित नाही का? मला काहीच येत नाही. काही येत नाही तुला बनवत. नाही येत. किचनमध्ये काय येतं तुला? काहीच नाही. काही नाही येत तुला. तोंडी काऊन लागायचं बरं शिवानी? ग बसा. तुम्हीच बनवा. तुम्हीच बनवा. मी काल बनवू? मला काय येतंय? हे असं टाकायचं पहा भाजीमध्ये, थोडं थोडं उली उली आपलं निवड. शिवानी आता जीवावर आल्या काम करा. एवढं तेवढं ती कसं टाकायला ते बघ. मग काय हात घालून टोकायचं म्हणजे? आहे का? तर मित्रांनो, आता काय बोलू तुम्हाला मी, ते बोलण्यासारखं राहिलं नाही माझ्याकडे. तुम्ही कांदा घ्या वरती पण थोडं. आता मी जेवायला चाललो, तुम्हाला मी दाखवतो भाजी काही झाली. मला तर बिलकुल आवडली नाही. माझ्या आवडीच्या बाहेरच्या गोष्टीत ह्या, पण तरी बी आता दाखवतो तुम्हाला मी काय आहे काय नाही. तर बघा तुम्हाला कशी वाटते. तुम्ही पण बनवू शकता भाजी ती पटपट पटपट. लई टाईम लागत नाही, 10-15 मिनिट लागते भाजी बनवायला, आहे का नाही? पटपट पटपट भाजी बनली जाते. आणि असंच तुम्ही खाऊन पिऊन तुमचं पण पोट बाहेर येऊ द्या. माझं पण आलंय. चला आता भाजी घेतली, मस्त कांदा घेतला. आता भाजीची वाट बघू राहिलो, पण भाजी काही भेटणार नाही. पहिले एक माणूस म्हणजे आपलं पहिले शिवानी भाजी बनवत होती. आता शिवानी सरकली बाजूला, मम्मी आली. मम्मी म्हणली मी पटपट पटपट करते, कारण शिवानी हळूहळू करीत होती. शिवानीला लय हळूहळू करत, म्हणजे हळूहळू टाइमपास करते. टाइमपास नाही करते, दुखायला. काय दुखायला तिचं? घेऊन जा दवाखान्यात. कोण्या दवाखान्यात? मला असं उभं राहून करता येत नाही स्वयंपाक. उभं राहिली तू आता? सांगायली तुला. चला आता भाजीची वाट बघतोय. तुम्ही बी भाजीची वाट बघा. मी आलोच परत. माझा सकाळचा मॉर्निंगचा नाश्ता तयार आहे. आता मी ब्रेकफास्ट करणार आहे मॉर्निंग. मस्तपैकी
फुल एकदम विटॅमिन आणि आपल्या मिनरल्सनी भरपूर आपला नाश्ता. त्याच्यामध्ये चपाती आहे, कांदा आहे, भाजी आहे. ही जी भाजी बनवली आहे मस्तपैकी आमटीमध्ये डुबुक वड्या. पाणी बी आलं आता मला, एवढं मोठं पाणी लागतं रोज मला प्यायला. आता मी माझ्या घरी बसून जेवतो, तुम्ही तुमच्या घरी बसून जेवा, आहे की नाही. शिवानी कसं खा चुरून खा. आणि हे बघा ही शिवानी, आता तिचं पण टार्गेट तिला दिलेलं आहे कारण तिचं वजन थोडं कमी आहे. वजन सांगणार नाही तुम्हाला मी, पण वजन तिचं कमी आहे. तर त्या वजनासाठी मी तिला रोजच्या अडीच चपात्याचं टार्गेट धरलं आहे. तिच्या चतकोरच खाती आणि 2.5 चपात्याचं टार्गेट धरलेलं आहे. काल 2 खाल्ले. मग आज बी 2च खायच्यात. आज बी 2 चपात्या खायच्यात. रोज सकाळ दुपार 3 टाईम 2 अशा 6 चपात्या तुला खायच्यात. म्हणजे तुझं वजन एकदम प्रॉपर लेवलला येईल माझ्या टाईपमध्ये. वजन कुठं गेलं? मग तू सारखंच आहे. आहे तर खाल्ल्यावर अजून जास्त वजन वाढायला पाहिजे. तुझं वजन वाढायला पाहिजे. उलट तो वजन कमी झालं कसं काय, वाढायला पाहिजे. वजन कमी असणं म्हणजे लय अवघड काम आहे. आणि जर शुगर टेस्टला आली नाही मित्रांनो तर नाहीच आली. ही शुगर टेस्टला यायला तयार नाही. कोण काय जा रे बाबा, शुगरमुळे तुला मम्मी प्रॉब्लेम होईल दुसरे काही. त्यामुळे तू चल आणि एकदा टेस्ट करून 5च मिनिटाचं काम, फक्त 5च, लगेच माहीत पडतं. म्हणजे तू लगेच शुगर चेक करायला लावशील, लगेच मला गोळ्या करायला लावशील, खायला लावशील आणि घरात झोपीला घालशील. गोळ्या कशाला खायला लावून तुला? अरे त्याच्यावर निवारण काहीतरी होईल ना. अरे अरे असं कम करते बरं. लिंबू घ्यायचं का? हा लिंबू घे. हा लिंबू घ्यायचं ना खायला पहिले. हा लिंबू घ्यायचं खायला, बाकी खायचं नाही. लिंबू घ्यायचं का नाही? घे दे, मग? खायचं असलं खा. बारक काप, बारीक लिंबू काप. पप्पाला बी खायचं असतं. खाऊ दे ना लिंबू. खाल्लं तर काय होतं? उन्हाळ्याचं लिंबू खाल्लेलं चांगलं असतं. विचार कमेंट मध्ये लोकांना, युट्यूबवर लोकांना विचार. तुम्हाला युट्यूबवाल्यांना मेल करू का? हो, हा सर्च कर, लिंबू खाल्लेलं चांगलं असतं मस्त. हे बघा, अशी सासू कुठं भेटेल का सांगा मला. सुनाला बसलो इथं, मस्त जेवायला पण वाढलं इथं. हे बघा जेवायला वाढलं आणि इकडे स्वयंपाक करते खाय ना म्हणते, आहे का. तर हिचं वजन वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे? कमी झालं हिचं वजन. मग आता कमी करायचं ते लेवलला आणण्यासाठी मी माझ्या मॅक्सिमम आहे रोजच्या 2-3 असतात चपात्या. मला कमी करायचंय आणि तिला वाढवायचंय. म्हणजे तिचं वाढत नाही पण वाढा ना. ती अर्ध्यानं चतकोर चपातीने वाढत नसतं वजन. खादी ती चुरून खाऊ. मग ज्यांना कोणाला वजन वाढवायचं त्यांनी माझ्यासोबत मला कमेंट करा. मी तुम्हाला सांगतो कसं वजन वाढवायचं. आता हे सगळं खातो मी माझ्या घरी खातो, तुम्ही तुमच्या घरी. थोडी घ्या. नाही नाही, तू तुझ्या वाटेचं खाय. नाटकं नको कर जेवतानी. हे बघा दमदाटी कशी असते. खातानी काय तू माझ्या ताटात कशी काय भाजी वस्तू शकते? नको नाही. लहान लेकरू आहे का तू? नको नको करायला. खायचं. परत म्हणशील मला असे कमेंट आले तसे कमेंट आले. बरं आता डायरेक्ट व्हिडिओ शूट चालू आहे. हे बघा चूर नाही तर मी चुरीन बरं का 2 चपात्या. मग गप काय? चपाती चूर 2 चपात्या त्याच्यात चूर. मला हे खायचंय भात. ते भात नाही खायचा. भात मग खायचा. चपात्या खाल्ल्यावर भात खायचा. इतकं खायचं भाजा. हा मग वजन वाढवायचं म्हणल्यावर खाणं तर लागणार. काही बी होऊ, दुनिया इकडची तिकडे झाली तरी चालते पण तुला खावाच लागणार. तिकडं म्हणते लय सासवातावर देतात आणि इकडं तुला खायला भेटते तर खायचं. मग हे बघा असं जर पटपट पटपट चुरलं आणि खाल्लं तर काहून तब्येत वाढणार नाही बरं तिची. मग असं पाहिजे, असं खनखन खनखन चुराचुरी. तुम्ही पण चुरा तुमच्या घरी खा, आम्ही पण चुरून आमच्या घरी खातो. चुरून खा जा मित्रांनो, चुरून चारून मस्त खा. मस्त तांब्यावर पाणी प्यायचं आणि तुम्ही तुमच्या घरी खा. आता मी माझ्या घरी खातो. बाय मित्रांनो. हे बघा दुकानामध्ये मम्मी बघा कशी बसली एकदम मालकीनवाणी. आणि हे बघा आमच्या दुकानात मुंग्या झाल्या. कसं काय मुंग्या झाल्या? कसं काय पाटीला चावायला लय लाईन झाली बघा अशी वर 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 तिकडं चालली मागं लाईन. आणि हे बघा मुंग्या चावल्या ना मला. असं काय चावल्या. हे काय हे लाईन लागली नाही ना. इथं बसलेली होती मी. लयच अवघड काम इकडे. हे बाई इथून ते इतकी लाईन लागली. लय मोठी लाईन लागली. आणि असं आमच्या दुकानात काम चालतं. हे बघा गोल्डन प्रिंट वाला बुक आहे, गोल्डन एकदम. आणि हे स्पायरलचं आहे बघा. हे आले गिऱ्हाईक. मित्रांनो ही आहे SB शाळा. समोर दिसते तुम्हाला तिथं गाय उभा आहे, ती SB शाळा आहे. आणि हे जे 2 गड्डे तुम्हाला दिसते, हे एक आणि हे एक, जे माझे जालन्यातले सबस्क्रायबर असेल तर त्यांनी ह्या गड्ड्यापासून जरा वाचून चालावं. कारण रोज 1-2 जण त्या नालीत गड्ड्यात पडतात, ह्या गड्ड्यात पडतात किंवा त्या गड्ड्यात पडतात. तर ह्या रोडपासून जरासं सावध राहावा आणि सावधतेने तुम्ही इथनं जावा. सांगायचा प्रयत्न तात्पर्य एवढं की कोणाचं नुकसान. त्या दिवशी 2 जण पडले होते तर त्यांना लागलं. मोबाईल
मोबाईल पाण्यात गेले, खराब झाले, ते पुरा डिस्प्ले उडाला असेल त्या मोबाईलचा. कारण ते पुरा खड्यामध्ये चोरी गेले तर मोबाईल बी खड्यात गेले, वया पुस्तकं बी खड्यात गेले. मग बळच काढले त्या खड्ड्यातून, पाण्यातून चोरी काढले ते. हां ते सांगायचं होतं म्हणून मी परत आलो. व्हिडिओ काढतात. तर त्या सांगायसाठी मी परत आलो. बघा ती गाडी चालली बघा, तुम्हाला सांगते बघा एवढं क्रॉसमध्ये जातं डायरेक्ट खाली गाड्या जवळ करतात. तर त्यासाठी सांगायसाठी आलो तुम्ही आता काही का नाही. व्हिडिओ इथंच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाकी काहीच नाही आहे. आमचं दुकान वगैरे असं आहे आणि असे कागदाचा कचरा बघा हेच दाखवायचं होतं. बाकी काही नाही. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.